नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, ज्याप्रमाणे आपल्या घराला कुंपण नसले की आपलं घर बेवारस होऊन जातो, म्हणजे त्याला कुठलाच वारीस नाही आहे. कुंपण नसल्यामुळे कुठलीही व्यक्ती आपल्या घरी कधीही कशीही येऊ शकते आणि कसंही काम करू शकते. म्हणूनच आपल्या घरी कुंपण असणं आवश्यक असते. ज्याप्रमाणे कुंपण असलं नाही तर आपल्या घरी चोराची भीती असू शकते आणि चोर देखील येऊन आपल्या घरी कुठल्याही वस्तूला केव्हाही घेऊन जाऊ शकते किंवा चोरी करू शकते. जर एखादी जुगारी व्यक्तीने ठरवलं की नाही, इथे कुंपण नाही आहे, इथे कंपाऊंड नाही आहे, तर तो कुठलाही जुगारी व्यक्ती देखील येऊन तिथे जुगार खेळू शकते किंवा जुगाराचा अड्डा बनवू शकते. किंवा एखादा मद्यपी व्यक्ती आहे किंवा तत्सम व्यसन करणारी व्यक्ती आहे, तर ते व्यसन करणारी व्यक्ती इथे कोणी राहत नाही किंवा याला वॉल कंपाऊंड नाही, म्हणून त्या घरी किंवा त्या वास्तूला आपला जुगाराचा अड्डा देखील बनवू शकते किंवा आपल्या व्यसनाचा अड्डा देखील बनवू शकते. म्हणून प्रत्येक घराला कुंपण असणं गरजेचं असते. ज्याप्रमाणे आपल्या घराला कुंपण असणं गरजेचं असते. कुंपण नसलं की कुठलीही व्यक्ती येऊ शकते किंवा कुठलेही प्राणी येऊ शकते. कुत्रे म्हणा, मांजरी म्हणा किंवा कुठलेही प्राणी येऊ शकते आणि घाण करू शकते. त्याचप्रकारे आपल्या घरी कुंपण नसलं तर जशा प्रकारे आपल्या घराची अवस्था होत असते, त्याचप्रमाणे जर आपल्या आयुष्यात आपल्या घरी आपले वडीलधारी व्यक्ती नसेल किंवा म्हणजे आपले आई-वडील, आजोबा-आजी किंवा इतर वडीलधारी व्यक्ती नसेल, तर आपल्या आयुष्यात धाक नसतो. जेव्हा आपल्या आयुष्यात धाक नसतो, तर आपण बिनधोक होऊन जातो आणि कुठेही कसंही वागण्यासाठी आपण तयार होत असतो. म्हणून आपल्या आयुष्यात देखील धाक आवश्यक आहे. जर आपल्या आयुष्यात ती व्यक्ती नसेल, आपली आई-वडील किंवा आजोबा-आजी किंवा आपल्याला धाक देणारे आपले वडीलधारी व्यक्ती म्हणजे काका-काकू म्हणा की कुणीही म्हणा, जे नसले की मग आपल्या आयुष्यात कुठलीही व्यक्ती कशी येऊन आपलं आयुष्य खराब करू शकते. आपल्याला चुकीचा मार्गाला लावू शकते किंवा आपल्याला कुठल्याही चुकीचे काम करण्यास ती भाग पाडू शकते किंवा शिकवू शकते. कारण आपल्याला कुठलंच धाक नसते आणि आपण धाक नसल्यामुळे त्यांनी प्रेमाने बोललं किंवा त्यांनी आपल्याला कसंही करायला सांगितलं तर आपण त्यांच्यासाठी करत असतो. परंतु जर आपल्याच आयुष्यात आपले आई-वडील असले किंवा आपल्याला मोठे व्यक्ती आहेत, बुजुर्ग व्यक्ती आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तर आपण चुकीच्या मार्गाला जात नाही आणि आपण आपल्या कामात चांगले असतो. आपण चांगल्या मार्गावर असतो. परंतु जेव्हा आपल्या घरी जशा प्रकारे कंपाऊंड नसलं की कुणीही व्यक्ती कसंही वागू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्या घरी एखादे आपले वडीलधारी नाही राहिले, तर आपण कशाही बेशिस्त होऊ शकतो. म्हणून आपल्या घरी बुजुर्ग व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला त्यांचा राग येत असेल तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही खरंच तुमच्या घरी मोठी व्यक्ती असेल आणि तुम्हाला प्रत्येक चुकीच्या कामासाठी टोकणारी व्यक्ती असेल, तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. कारण जर चुकीची वर्तवणूक करताना आपल्याला कुणी टोकलं नाही किंवा रोखलं नाही, तर आपण तिथे बिनधास्त होऊन जातो आणि चुकीचं काम सर्रास करायला लागतो. म्हणून आपल्या घरी जर आपली मोठी व्यक्ती आहे आणि आपले आई-वडील आहे किंवा काका-काकू आहे किंवा आजोबा-आजी आहे आणि आपल्याला आपल्या चुकीच्या कामासाठी नेहमी रोकटोक करतात, तर आपण खरंच भाग्यवान आहोत. कारण त्यांच्यामुळेच आपण चांगल्या वळणावर आहोत आणि चांगले काम करत आहोत. जर आपल्या आयुष्यात ते व्यक्ती नसते, तर आपण चुकीच्या मार्गाला कधीचेच लागलो असतो. म्हणून तुम्ही खरंच स्वतःला भाग्यवान समजा आणि आपल्या मोठ्या लोकांचा आदर करा. कारण मोठी लोक नसते आपले आई-वडील म्हणा, काका-काकू, आजोबा-आजी ते नसते, तर आपण चुकीच्या मार्गाला लागण्याची मोठी शक्यता असते. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.